आज महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन की जनरल बॉडी की मीटिंग थी, एनुअल मीटिंग। तो उसमें आगे 4 साल के लिए बॉडी डिक्लेयर करनी थी, कमेटी डिक्लेयर करनी थी। उसके बारे में चर्चा हुई। पहले बहुत सारे हमारे साथियों ने फॉर्म भरे थे, लेकिन बाद में हम सब बैठे और खेल में पॉलिटिक्स नहीं आना चाहिए, सबने मिलके काम करना चाहिए, ऐसा सोचकर हमने इसके बारे में डिसीजन लिया। सबने जो इलेक्शन ऑफिसर थे उनके पास विड्रॉल दिए और उन्होंने डिक्लेयर किया कि एक का भी फॉर्म नहीं रहा। और फिर एनुअल मीटिंग शुरू होने के बाद वहाँ हमारे साथी मुरली मनोहर जी ने एक प्रस्ताव रखा और उसमें मुझे उन्होंने अध्यक्ष पद का जिम्मेवारी दी और बाकी कार्यकारिणी के बारे में वो मैंने उसके बारे में डिसीजन लेना चाहिए, ऐसा उन्होंने प्रस्ताव रखा। उसके बारे में 29 अलग अलग लोग हम ले सकते हैं, तो उसमें से 28 लोगों का हमने डिक्लेरेशन किया है। हमारे यहाँ प्रेसिडेंट की एक पोस्ट जैसी रहती है वैसे सीनियर वाइस प्रेसिडेंट की पोस्ट रहती है, तो उसमें सबको साथ लेके हमने मुरलीधर मोहन जी को सीनियर वाइस प्रेसिडेंटशिप दी है। और बाकी भी हम कल प्रेस नोट निकाल के कौन ट्रेजरर है, कौन जॉइंट सेक्रेटरी है, कौन सेक्रेटरी है, कौन और 4 हम वाइस प्रेसिडेंट बना सकते हैं, ये सब हम कल लिस्ट उसकी देंगे। उसके बारे में पूरा अधिकार हमें दिया है। मैं उसके बारे में अपने राज्य के प्रमुख चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहब के साथ भी बात करूंगा। हमारे क्रीड़ा स्पोर्ट्स मिनिस्टर है, बाकी हमारे साथी है, सबके साथ मिलके बात करके हम अंतिम फैसला लेंगे या डिक्लेयर करेंगे। आज के ही तारीख को वो डिक्लेयर किया है, ऐसा हम करने वाले हैं। प्रयत्न करू त्याच्या संदर्भात आता 650 कोटीचं अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे। परंतु ज्या प्रकारे आज विधायक सूचना अनेक संघटनांनी केल्या, त्याच्यामध्ये काही संघटना काम खूप चांगल्या करतात, परंतु आर्थिक बाबतीमध्ये त्यांना तेवढा सपोर्ट मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्या खेळामध्ये त्या खेळाडूंना जे इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे, जे प्रशिक्षक चांगले त्यांनी प्रशिक्षण द्यायला पाहिजे, ते द्यायला अडचणी येतात। आणि म्हणून आम्ही क्रीडा मंत्र्यांना सूचना केली की आपण तसा प्रस्ताव पाठवा। आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्या बाबतीमध्ये देखील त्या संघटनांना खेळाकरता, खेळाडूंच्या करता आणि उद्याच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की आपल्या देशामध्ये ऑलिम्पिक पण झालं पाहिजे, गेम आपल्याला तो मान मिळाला पाहिजे, कॉमनवेल्थचा पण आपल्याला मान मिळालेला आहे। अशा वेगवेगळ्या स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, राज्य स्पर्धामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, काय आमच्या वेगवेगळ्या संघटनांची अपेक्षा आहे, हे सगळं आम्ही सर्वांनीच तिथं आजच्या वार्षिक सभेच्या निमित्तानं ऐकलं। आम्ही स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणून त्यांनाही विनंती केलेली होती की आपण पण इन्व्हाइटी त्यांना केलेलं होतं की आपण पण यावं, कारण स्पोर्ट्स डिपार्टमेंटशी ह्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा जवळचा संबंध येतो। सगळ्यांनी मिळून मिसळून काम करणं हे गरजेचं होतं आणि तशा पद्धतीनं आम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। मला आत्ताच ती बातमी कळाली, ही दुर्दैवी घटना आहे। मी त्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेबांची वेळ मागतो। उद्याच मी मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलणार आहे, कारण आता लोकांची सहनशीलता संपलेली आहे। लोकांनी खूप काही सहन केलं,
पार घरात त्याच्यामध्ये मनुष्यहानी झालेली आहे आणि एवढा बिबट्यांचा वावर वाढला आहे। त्याच्यामध्ये काही जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या संदर्भातले कायदे आहेत की काही प्राण्यांना तुम्ही मारू शकत नाही, हे जरी खरं असलं तरी हे बिबटे जंगलातले नाही, हे उसामध्ये वाढलेले बिबटे आहेत। विशेषतः आमचा जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि पारनेर, अकोले ह्या सगळ्या भागामध्ये पार हे आता दौंड वगैरे परिसरात पण यायला लागलेले आहेत आणि ऊसामध्ये ह्यांची पैदास होते। एकदा आमच्या शेतकऱ्यांनी ऊस लावला आणि पक्की बांधणी झाली की 1 वर्ष नुसतं पाणी देण्याचं काम होतं। त्याच्यावर आतमध्ये त्यांना 2 वेळेला त्या बिबट्यांच्या माद्या पिल्लांना जन्म देऊ शकतात आणि त्यांचं संरक्षण करू शकतात आणि मग तिथं पैदास मोठ्या प्रमाणावर वाढली। काहींचं म्हणणं आहे की जवळपास ती 1000-1200च्या पर्यंत पोचलेली आहे आणि म्हणून त्यांना पिंजरे वगैरे जे काही लागतात ह्या सगळ्या गोष्टी पुण्याच्या DPCमधनं आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत। परंतु संख्याच एवढी वाढली की आज तिथं माणसांना काम करणं मुश्किल झालं आहे आणि त्याचा अतिरेक शेवटी आज झाला आणि लोकांनी फॉरेस्टची गाडी जाळली। कारण फॉरेस्टची ती जबाबदारी आहे की आपण बिबट्यांना आवर घातला पाहिजे। आता ही कुठल्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे हे आम्ही एक दुसऱ्यावर ढकलाढकली न करता ही आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे। आम्हाला केंद्र सरकारच्या वन विभागाची पण त्याच्यामध्ये मदत लागणार आहे। त्या मंत्र्यांशी पण आम्ही बोलू। आम्ही आत्ता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु दुर्दैवाने आत्ता माझा संपर्क झाला नाही, परंतु मी पुन्हा रात्री संपर्क साधण्याचा प्रयत्न करीन। मुख्यमंत्र्यांना तर उद्याच वेळ मागितलेली आहे। मला ह्या संदर्भात दिलीप वळसे पाटील साहेबांचा फोन आलेला होता, जिल्हाधिकारी डुडी यांचाही फोन आलेला होता। अनेक तिकडच्या भागातल्या सहकाऱ्यांनी पण फोन केले की बाबा हे आता थांबलं पाहिजे, नाहीतर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल, अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे आणि ह्या गोष्टीला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये पायबंद घातलाच पाहिजे। अर्थात तो कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून घातला पाहिजे। कारण मी नुसतं असं म्हणू शकत नाही की ते गोळ्या घाला किंवा आणखीन काही करा। त्याबद्दल रितसर ज्या काही परवानग्या असतील, आपण बघा कधी कधी एखादा टायगर हा त्यांनी भक्ष्य मनुष्याचं त्याला चटक लागली तर मग आपण परवानगी घेऊन त्याला जो काही त्याचा बंदोबस्त करायचा तसा करतो, परंतु हे 1-2 नाही आहेत, हे शेकडोनी वाढलेले। तर मध्ये आम्ही पकडून वनतारा तिकडं पण 50 बिबटे पाठवण्याचं निर्णय घेतला आणि त्याला वनताराच्या प्रमुखांनी पण सांगितलं तुम्ही पाठवा, परंतु 50नी प्रश्न सुटत नाही। त्याची नसबंदी करून पण प्रश्न सुटत नाही, कारण नसबंदी केली तर इथून पुढची पैदास थांबेल पण त्यांचे हल्ले तर काही थांबणार नाहीत। त्याच्यामुळे यांना पकडून असं बंदिस्त काही एरिया करून त्याच्यामध्ये ते ठेवावं लागेल जोपर्यंत त्यांचं पुढचं आयुष्य राहिलेलं आहे आणि त्यांना बाकीची सगळी व्यवस्था तिथं राहण्याच्या दृष्टिकोनातनं अन्न आणि पाणी ह्याचे करून द्यावी लागेल। तर ते काय करावं लागेल आणि ते कायद्याच्या नियमाच्या सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून करण्याचं काम आम्ही करणार आहोत। कर्नाटकच्या आमदार लक्ष्मण सोदे यांनी मराठी माणसाला धमकी दिली, मराठी माणसांनी घरातच बसावं, नाही तर आम्ही मुंबई कर्नाटकला जोडण्याची मागणी करू अशी धमकी दिली। हे का असल्या धमकीला आम्ही भीक घालत नाही। महाराष्ट्रातच मुंबई आहे, मुंबई महाराष्ट्रातच राहणार असं एखाद्या व्यक्तीने केलं म्हणजे काय अख्ख्या त्या कर्नाटकचं मत नाही आहे। ह्या संदर्भातली मॅटर सुप्रीम कोर्टात चालू आहे। आम्ही मुख्यमंत्री सगळेजण सातत्याने प्रयत्न करतो की ती लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये लागावी। आपलं पहिल्यापासूनची भूमिका आहे बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्रामध्ये तो सगळा भाग आपल्यामध्ये निपाणी बेळगाव कारवार तो सगळा भाग आपल्यात आला पाहिजे। अनेकदा तिथल्या निवडणुका झाल्या त्यावेळेस जनतेने पण तसा कौल दिलेला आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये ह्या गोष्टीला आता 2-3 पिढ्या लोक मागणी करतायत, आंदोलन करतायत, प्रयत्न करतायत
ह्या सगळ्या गोष्टी करतायत आणि त्याच्यामुळं असा कुठला दिवस आला की मग अशा त्यांनी मागण्या केल्या तर त्या मागण्याला काही अर्थ राहत नाही. शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही भागाच्या स्टेटचं ऐकेल, वकिलांची बाजू ऐकून घेईल आणि योग्य तो निर्णय देईल अशी आमच्या. आजारी आहेत या संदर्भात अनिल थत्ते यांनी एखादी पोस्ट केली आहे की कोकणातील नेत्याने संजय राऊत यांच्या आजारपणासंदर्भात करणी केली, त्यामुळे त्यांचा आजारभाव कसं पाहताय? हे का मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आज आमची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मीटिंग होती. ती आमच्या दृष्टीने, खेळाच्या दृष्टीने, खेळाडूंच्या दृष्टीने, अनेक संघटनांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्याच्याबद्दलची मी माहिती दिलेली आहे. बाकीचेही प्रश्न तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्याला आम्ही उत्तरं दिली पाहिजे ह्याहीबद्दल दुमत नाही. परंतु मी खेळाच्याबद्दल, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्याबद्दल आणि आमच्या जे बिबट्यांनी हल्ला केला आहे तोही अतिशय गंभीर प्रश्न आहे, अतिशय गंभीर बाब आहे, याला उत्तरं दिलेली आहेत.